नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SMS 24. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे सालाबादप्रमाणे श्री संत गणेशनाथ महाराज कृपे करून श्री संत शिरोमणी सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त 16 जुलै ते 23 जुलै या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व भव्य शिव महापुराण कथा आयोजित केली आहे. कथा प्रवक्ते भागवताचार्य हरिभक्तपरायण सोनाली दीदी करपे, कल्याण स्वामी संस्थान चकलांबा. आयोजक विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समिती, श्री संत शिरोमणी सावता सप्ताह समिती, आनंद संप्रदाय, सर्व तरुण मंडळे, चिचोंडी पाटील. तर बेलाची पानं नसतील तर मंदिरामध्ये जावं आणि अगोदर वाढलेले बेलपत्र उचलून घ्या. पाण्याचा स्पर्श करा. पाणी म्हणजे श्री विष्णूचं स्वरूप. पाण्याचा स्पर्श झाला की ती पानं पुन्हा नवीन होतात आणि ते बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता. कधी कधी आपल्याला 1000 बेलपानं वाहायचे असतात, 1,00,000 बेलपत्र वाहायचे असतात. अशा वेळेला काय करावं आपण? तुम्हाला 100 बेलपत्र वाहण्याचं तुम्हाला पुण्यफल प्राप्त होईल. हा कथा भाग पाहत पाहत आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचलो की एक चोर त्यानं देवा माझी जर चोरी यशस्वी झाली तर तुला तांब्याभर पाणी घाला. आणि मग पुढे काय झालंय ते सगळं. देवा माझी जर चोरी यशस्वी झाली तर तुम्हाला तांब्याभर पाणी मी अर्पण करेन. आणि चोरी करायला गेला. चोरी तर काही मिळाली नाही त्याला. महादेवाच्या मंदिरात त्यानं पाहिलं 40 किलोची घंटा. तो म्हटला भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. आणि खरंय, देता है तो चमडी उधेड के देता है. हेही विसरून चालणार नाही. तो 40 किलोची घंटा कशी मिळवावी याच्या प्रयत्नामध्ये एक चोर खड़ा शिव मंदिर में, पाप था उसके अंदर में, था काफी ऊंचा, उस तक ओ कैसे तुला 3 देता येत नाही, एकच माग. कारण माता पार्वतीला सांगितलंच होतं, देवा तुम्हाला काही कळतच नाही. अहो तो चोर आहे आणि त्या चोराला तुम्ही दर्शन द्यायला निघालात. 3 नाही दिले, मग एकच दिलं. काय दिलं? याच्यातलं नाही म्हणे, वेगळंच मागितलं त्यानं. काय मागितलं? मेरी माता सोने के महलों में देखे पोता. तुम्ही काय म्हटलं? तथास्तु. माता पार्वती म्हणतात, भोलेनाथ तुम्ही खरंच भोळे आहात. अहो विचार तर करायचा ना तुम्ही. म्हणजे काय विचार करायचा? आणि पहिले त्याला 3 मागितले ना, आईला डोळे, बायकोला धन, त्याला संतान. तुम्ही नाही म्हटल्यावर त्यानं एकाच वरदानात 3 मागितले. कसे पार्वती? तो काय म्हटला? मेरी माता सोने के महलों में देखे पोता. आईनं नातू पाहू दे म्हणजे म्हातारीला डोळे द्यावे लागते. नातू पाहायचं म्हणजे याला मुलगा द्यावा लागेल. आणि सोन्याच्या महालात पाहू दे म्हणजे याला धन पण द्यावं लागेल. अरे पार्वती, मला कळालंच नाही. सांब सदाशिव फार भोळा देव आहे. हा चोर, हा भगवान जर चोरांना देतो तर आपण त्याची सेवा करणारी साधी गोळी बाबडी भक्त मंडळी आहोत. आपल्याला का देणार नाही तो? फक्त आपला शुद्ध भाव, अंतःकरणामध्ये शिवाबद्दल जी सद्भावना पाहिजे ती आपल्याकडे हवी असली पाहिजे. आणि मग त्या सद्भावनेनं, त्या पवित्र अंतःकरणानं
भगवान शंकराबद्दल जी अंतःकरणातली ओढ आहे, तर त्यांना हे भोळे सांब सदाशिव प्रसन्न होतात। आणि मी काल परवाही बोलले तुमच्या सोबत की त्याच्या दरबारामध्ये जो कोणी येईल हा बाबा झोळी भरून देईल, कोणाचीही झोळी रिकामी येणार नाही त्याच्या दरबारात। आता हा सगळा संवाद आणि चर्चा करत असताना या शिवकथेच्या माध्यमातून भगवान शंकराची पूजा कशी करावी या गोष्टीचं आपल्याला चिंतन करायचं आहे। आजच्या कथा सत्रामध्ये शिवपूजन कसं केलं पाहिजे। आता पहा, तांब्याभर पाण्यानेही महादेवाची पूजा होते, पण विशेष पर्व काळावरती विशेष सुंदर पद्धतीने जर आपण शिवपूजन केलं तर ते अधिक प्रभावी आणि फलदायी ठरत असतं। खरं तर महादेवाला पंचामृतानं आपण अभिषेक करावा। पंचामृत 5 वस्तूंपासून तयार होतं। दूध, दही, तूप, पिठी साखर आणि मध या 5 वस्तू एकत्र आणल्या, 5 पदार्थ एकत्र आणले की त्याच्यापासून पंचामृत तयार होतं। या पंचामृताचा अभिषेक महादेवाला फार आवडतो। माझ्या ताईंनो लक्ष देऊ नाही का, कारण तुम्हीच लक्षात ठेवताल हे ठेवणार नाहीत असं काही मला म्हणायचं नाही, पण तुम्ही खरंच लक्षात ठेवाल, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। दूध, दही, तूप, मध, पिठी साखर हे जे याचं बनलेलं जे मिश्रण त्याला आपण पंचामृत म्हणतो, हे एकत्र करून महादेवाला अर्पण केलं तर त्याचा विशेष प्रभाव, त्याचं विशेष फल, भगवान शंकराची विशेष कृपा आपल्यावरती होते। 5 जरी वस्तू आपल्याला उपलब्ध झाल्या नाही, याच्यातली एक जरी पदार्थ आपण शिवलिंगाला घालून त्याला अभिषेक केला तर एका पदार्थाच्या अभिषेकाचं सुद्धा फल आहे। महादेवाला फक्त आपण दुधाने जर अभिषेक केला तर घरामध्ये पुत्र संतती विस्तार होते। म्हणजे जुन्या काळात एक आशीर्वाद दिला पाहिजे देत होते पहा, दूधो नः और पूतो फलो। तर त्याच अनुषंगाने हा एक भाग आहे। महादेवाला जर आपण दुधाचा अभिषेक केला तर वंश वृद्धी होते। महादेवाला जर आपण दह्याने अभिषेक केला तर त्या दह्याने अभिषेक करण्याचा प्रभाव असा आहे, कुटुंबात प्रेम निर्माण होतं। घरामध्ये 4च माणसं आहेत, पण 4 माणसाची तोंड 4 भिंतीकडे आहेत। परिवारातलं प्रेम कमी झालेलं आहे। आपण कधी या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करत नाही। जरा लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे। परिवारातलं प्रेम कमी झालंय हे कशावरनं लक्षात येतं? कधी विचार केला आपण? सगळ्यांनी लक्ष द्या। संवाद कमी झाला की समजावं प्रेम कमी झालं। संवाद कमी होऊ लागला की समजावं प्रेम कमी होत आहे। आणि आज खरंच कुटुंबातला संवाद कमी झालेला आहे, कारण माणसांवरचं प्रेम कमी झालंय आपलं आणि मोबाईलवर जास्त वाढलेलं आहे। आपण माणसासोबत कमी संवाद करतो, मोबाईल सोबत जास्त संवाद करतो। या मोबाईलचं प्रकरण, या मोबाईल बद्दल आमची सगळी महाराज मंडळी एवढं सांगतात, या मोबाईलमुळे माणसं बधीर झालेली आहेत। मोबाईल वापरू नये असं नाही, मोबाईल गरजेचा आहे। कुठली एखादी वस्तू समाजामध्ये खूप चलनात आली तर त्याचे चांगले आणि चुकीचे 2 भाग असतातच, फायदा तोटा या गोष्टी असतातच। खूप वेळा आपण उदाहरण ऐकलं, खूप वेळा कोणतं की मोबाईलमुळे माणसं किती बधीर झालेली आहेत। एक मोबाईल खेळत खेळत एक माणूस दुसऱ्याच्याच घरामध्ये घुसला, जाऊन सोफ्यावर बसला आणि दुसऱ्याच्याच बायकोला आवाज देतोय, पाणी आण। तिने चप्पल घेऊन यायला पाहिजे होती, पण ती पण पाणीच घेऊन आली। का बरं? ती बधीर तिकडे किचन मध्ये मोबाईलच खेळत होती। म्हणजे स्वयंपाक करता करता मोबाईल खेळणं ही चुकीची गोष्ट आहे। स्वयंपाकामध्ये तुमचं मन एकाग्र नसेल तर ती किती जरी स्वयंपाक केला तर तो चवदार लागणार नाही, आणि जो खाईल त्याच्यावर कसा परिणाम चांगला होणार आहे? मोबाईल मध्ये व्यस्त राहून जर आपण स्वयंपाक केला तर ती पाणी घेऊन आली आणि तिनं पाणी दिलं। कुणाला पाणी दिलं लक्ष नाही,
आपल्याला कोण पाणी देतं याचंही लक्ष त्याच्याकडे नाहीये. ती गेली किचन मध्ये, हा सोफ्यावर. घराचा ओरिजिनल मालक आला. आता प्रकरण किती महागात जाईल का. घराचा ओरिजिनल मालक आला पण तोही मोबाईल खेळत असायला. मोबाईल खेळत खेळत घरात आला. त्याला सोफ्यावर दुसरं दिसलं. त्याला वाटलं आपलंच घर चुकलं. रिटर्न गेलं, दुसऱ्याच्याच बेदम मार खाल्ला तेव्हा बाहेर. मोबाईलमुळे या सगळ्या समस्या आपल्याला अनुभवायला येत आहेत. फक्त विनोद केला, तुम्ही प्रसन्न व्हावं, तुम्ही थोडं खुश व्हावं, तुम्ही पुन्हा कथेसोबत तुमचं लक्ष केंद्रित व्हावं. तर मूळ मला सांगायचं आहे की संवाद कमी झाला, मोबाईल सोबत जास्त संवाद चालू झाला. आपला संवाद कमी झाला की कुटुंबातलं प्रेम कमी होतं. आणि हे प्रेम टिकून राहण्यासाठी महादेवाला दह्याचा अभिषेक. असंही भागवतामध्ये पहा, ज्यावेळेला नंद बाबा आपल्या मुलाचं मुख पाहण्यासाठी निघाले. अगोदरच गवळणींची गर्दी होती घरामध्ये. नंद बाबाला कोणीतरी सांगितलं चांगले कपडे घालून शृंगार करून या. नंद बाबांना यमुनामाईच्या पात्रामध्ये स्नान केलं, सुंदर पोशाख अंगावरती घातला, मोत्यांच्या माळा, डोक्यात पगडी, चंदनाचा टिळा, मिशीला अत्तर लावलं आणि गाजराचा ठिपका स्वतःच्या कानामागे देऊन पायात जोडा घालून नंद बाबा जेव्हा मुलाचं मुख पाहण्यासाठी निघाले, गवळणीने गोल फेर धरलेला होता. कोणीतरी बोललं, बाबा लालाचं मुख पाहायचं असेल तर तुम्हाला सुद्धा ठुमका लावावा लागेल. सगळ्यांसोबत नंद बाबा नाचू लागले. नाचत असताना कोणीतरी दह्याचा मटका आणला, नंद बाबाच्या अंगावरच टाकला. नंद बाबा बोलले, अरे रे, तुम्ही माझा शृंगार खराब केला, माझ्या अंगावरती दही टाकलं. तर त्यावेळेला कोणीतरी सांगितलं, बाबा दही अंगावर सांडणं तर शुभ लक्षण आहेच आहे, पण दही हे प्रेमाचं प्रतीक आहे. तुम्ही नाराज होऊ नका, उलट तुम्ही आनंदाने आता अधिक प्रेम या सगळ्या सोहळ्यामध्ये निर्माण होत आहे. मग हे दही प्रेमाचं प्रतीक आहे. महादेवाला जर दह्यानं अभिषेक केला, कुटुंबातलं प्रेम वाढतं. महादेवाला तुपानं अभिषेक केला, कोणी म्हणणार नाही तुम्हाला बकेटच्या बकेट, कळशीच्या कळशी तुम्ही तूप, दूध, दही अर्पण करा. चमच्यावर जरी आपण अर्पण केलं तरी भगवान भोलेनाथ आनंदाने स्वीकारतात. महादेवाला तुपानं अभिषेक केला तर आरोग्य प्राप्त होतं. मधानं अभिषेक केला तर संपत्ती प्राप्त होते. आणि पिठी साखरेनं जर अभिषेक केला तर घरात लहान मुलं जी आहेत ना, लहान लेकरांचा कुणाकुणाचा हट्टी स्वभाव असतो, तर लेकराचा हट्टील स्वभाव शांत होतो. म्हणून असंही सांगतात, सोमवारच्या अष्टमीला जी लेकरू खूप खोड्या करतं, ऐकत नाही, सारखं चिडचिड करतं, घरातली सगळी माणसं वैतागून गेलेली आहेत, आपली संतान आहे, जीव निघत नाही, त्यानं चूक करू नये, गोंधळ घालू नये असं सारखं वाटतं, पण मार्ग निघत नाही, त्याच्यासाठी असं सांगितलंय की सोमवारच्या अष्टमीला प्रदोष काळामध्ये शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपूजन करावं आणि एक मूठभर पिठी साखर शिवलिंगावरती अर्पण करावी त्या मुलाच्या हातानं. हटकेश्वर महादेवाचं नाव घेऊन हे तुम्ही करावं, जेणे कारणानं लेकराचा हट्टीलपणा कमी होईल आणि मूल हळूहळू शांत होईल. तुम्ही म्हणाल, ताई अंधश्रद्धा पसरवता का? अजिबात नाही. खरं सांगा, मला जरा आठवण, महादेवाच्या मंदिरामध्ये जी शांतता आपल्याला अनुभवायला मिळते ते इतर कुठल्या मंदिरात पाहायला मिळते? शिवाय
या ठिकाणी आपल्या कथेसाठी राहता तालुक्यातून रामपूरवाडी येथील भाविक आलेले आहेत। प्रथमतः त्यांचं मी या ठिकाणी चिचोंडी पाटील ग्रामस्थाच्या वतीने श्री संत सावता महाराज सप्ताह समितीच्या वतीने गावातील सकल हिंदू समाज संघटनेचे युवकांच्या वतीने या ठिकाणी दिदींचा सत्कार करण्यात येणार आहे। तरी त्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब या ठिकाणी लवकरात लवकर दिदींचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो। चला तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय हरिभाऊजी कर्डिले अण्णा या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सप्ताह कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे। त्यांनी त्या स्वीकारावा। तसेच हरिभाऊ अण्णांच्या वतीने आपल्या या कथेसाठी 11,000 रुपयाची देणगी त्यांनी दिलेली आहे। सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं। या ठिकाणी सर्व युवकांच्या वतीने दिदींचा सन्मान करण्यात येत आहे। या ठिकाणी दिदींना थोडक्यात हे युवक आहेत हे गेली 5-10 वर्षापासून दर शनिवारी या ठिकाणी हनुमान चालीसा पठण आणि आरती सर्व 100-200 तरुण दर शनिवारी या ठिकाणी आरती हनुमान चालीसा व आरती करत असतात। त्यांच्या सर्वांच्या वतीने दिदींचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। पेपरचे उपसंपादक सन्माननीय बोडके साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचाही या ठिकाणी दिदींच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे। तसेच बोडके साहेब इंजिनियर यांचाही सत्कार करण्यात येणार आहे। मोहनराव नन्नवरे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे। त्यांनी ताबडतोब या ठिकाणी लवकरात लवकर कार्यक्रमाला उशीर होत चालला आहे दिदींच्या हस्ते सन्मान घ्यावा आणि या ठिकाणी तुम्ही करा ना सकल हिंदू समाजाच्या वतीने बोडके महाराजांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। त्याचा त्यांनी स्वीकार करावा। तसेच या ठिकाणी मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सन्माननीय हरिभाऊ अण्णा कर्डिले यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। आणि चेअरमन साहेबांना विनंती आहे 2 मिनिटांमध्ये आमच्या या सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्यावा। आपण 11,000 रुपये देणगी दिलेली आहे। सप्ताह कमिटी आपले आभारी आहे। या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्यायच्यात आणि त्यानंतर सर्व आष्टी तालुक्यातील वतीने सन्माननीय उपसंपादक उत्तमरावजी बोडके साहेब यांनी या ठिकाणी 2 मिनिटं कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्यात। त्याच्यानंतर शेवटी बाकी सूचना दिल्या जातील। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त शिवपुराण कथेचं आयोजन केलं आहे आणि कथेचे शिल्पकार
सोनाली दिदी उर्फ करपे यांनी अतिशय मी अर्ध्या तासापासून आल्यापासून महादेवाची पूजा कशी करावी अतिशय उत्कृष्ट असं आपल्याला अनेक उदाहरणं देऊन त्यांनी समजून सांगितलेलं आहे। आणि दिदी तुमचा कार्यक्रम हा आमचा पहिलाच नाही। ज्यावेळेस आपल्या नगर तालुक्यामध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेस तुम्ही छावणीच्या कार्यक्रमात येऊन आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं होतं। आणि त्याचबरोबर तुमच्याच याच्यातून आमच्या गावात एक रत्न तुम्ही तयार करून पाठवला आहे, वैष्णवी करांडे म्हणून गायिका। ती ज्या ज्या वेळेस आमच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात येते ते तुमचं नाव घेतल्याशिवाय कार्यक्रमाला सुरुवात करीत नाही, म्हणजे इतकी मोठी शिकवण तुम्ही त्यांना दिली आहे। आणि तुमच्या या कथेच्या रूपाने आज आमचा चिचुंडी पाटील पंचक्रोशीतील सर्व माझ्या माता भगिनी बंधू ज्येष्ठ माझे तरुण मित्र सर्वजण अतिशय आनंदाने हे कथेचं जे तुम्ही वर्णन करून सांगतात ते यथोचित मनाने स्वीकारतात। आणि याचा नक्कीच आम्हाला मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनीला तरी फायदा होणार आहे। आणि तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलं जरी काही माता भगिनीला कमी पडलं तर त्यांनी फक्त घरी नंदीच्या कानात सांगायचंय, म्हणजे त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही। आणि मला तरी वाटतं आमचे मार्गदर्शक भैरवान महाराज ते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनानेच इथं कायम सप्ताहात त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो। भैरवान महाराजांना मी विनंती करीन का मी ज्यावेळेस तुमच्याकडे येईल त्यावेळेस दिदींची तारीख आम्हाला वाकुडी गावासाठी द्या, आमच्या वाकुडी दरेवाडी परिसरासाठी द्या अशी मी त्यांना विनंती करीन। ज्यावेळेस गावकऱ्यांसंग मी चर्चा करीन त्यानंतर तुमची आम्ही तारीख घ्यायला येऊ आणि ती तारीख नक्की तुम्ही आम्हाला द्या। ते आज सावता महाराज सप्ताह निमित्त तुम्हाला मी इच्छा व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमास आमच्या वाकुडी परिसराच्या वतीने दरेवाडी परिसराच्या वतीने आणि चिचुंडी पाटील दरेवाडी गटाच्या परिसराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आदरणीय कर्डिले साहेब आजारी आहेत तेही आले असते, त्यांच्याही मित्रमंडळाच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। रामकृष्ण हरी। बोडके साहेब 2 मिनिटं। संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण बबन महाराज बैरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चिचुंडी पाटील या गावामध्ये गेली 35 ते 40 वर्षापासून हा भव्य दिवस सप्ताह सोहळा आयोजित करण्यात येत आहे। सोनाली दिदी या आमच्या कौटुंबिक सदस्य आहेत। आष्टी शहरात माऊली मंदिरात संत माऊली साखरवाडीकर यांचं पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये माऊली आमच्या सोनाली दिदीची 3 वर्ष सलग कथा झालेली आहे, भागवत कथा झालेली आहे, शिवपुराण झालेलं आहे, रामायण झालेलं आहे। आणि बीड जिल्ह्यात कोणत्याही आमच्या अष्टजोरात कोणत्याही गावाला त्या आल्या तर ते मला फोन करतात आणि मी आणि आमचे सौ आताही आम्ही आलेलो आहोत। माझे बंधू आहेत, माझे मेवणे आहेत, आम्ही 4 जण या ठिकाणी आलेलो आहेत। दिदींचा फोन झाला, दिदी तुमचं ज्ञान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, मी तुम्हाला गेली 20-25 वर्ष ओळखतो। दिदींची पहिली मुलाखत मी घेतली होती, झुंजारमध्ये अर्धपार मुलाखत छापली, दिदींचं पहिलं म्हणजे सुरुवात होती। तर दिदी तुमचं खूप असं ज्ञान वाढलेलं आहे, तुम्ही खूप चांगलं असं प्रवचन करता। मला सर्वात आवडलं तुमचं आजच्या कथेतलं मोबाईल, त्याचे सांगितलेलं आहे ते फक्त आमच्याही घरात त्याचीच अवस्था आहे, कोणी कोणाला बोलत नाही। एक व्हॉट्सअपवर जोक आलेला आहे, पुणे मुंबईला सर्व नातेवाईक मुलं बाळ सगळे नोकरीच्या निमित्त गेलेले होते, यात्रेसाठी आले, घरात 15-16 माणसं होते, रात्रभर जागे होते पण कुणीच कोणाला बोलले नाही, फक्त मोबाईलवर आपापल्या मोबाईलवर चॅटिंग चालू होती की मोबाईलमुळं सर्व युवा पिढी बिघडत आहे। आणि युवा पिढीलाच काय नाव ठेवायचं, तरुण बिघडत आहेत तसे वृद्ध माणसं सुद्धा मोबाईलमध्येच खेळत बसतात। तर दिदी तुमच्या कथेतून तुम्ही आज अत्यंत चांगला असा विषय मांडलेला आहे। मोबाईलचा वापर कमी केला तरच आपली बुद्धी जागेवर राहणार आहे, नसता आपण बुद्धिहीन होणार आहोत। दिदी तुमच्या या कथेला आणि या चिचुंडीकर यांना सर्वांना भाविकांना बीड जिल्ह्याच्या वतीने आमच्या पत्रकारांच्या वतीने आणि बोडखे परिवाराच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो।
छान छान छान. वासुकी सर्पदाची दोरी बनवली. देवताईकडनं दैत्यकीकडनं सर्पाच्या तोंडाकडून सर्वजण महादेवाकडे देश घेऊन निघाले. भोलेनाथ भोलेनाथ शिव हर 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 जगाच्या कल्याणासाठी माझ्या भोळ्या महादेवानं विष प्राशन केलं. महादेव शांत आणि ते भांडण मिटवण्यासाठी राक्षसांना फसवणार. श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त व श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त 2 मिनिटं शांत बसा 2 मिनिटं. चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये आपल्या सर्वांच्या आग्रहानं ठेवलेली दिदींची कथा आज 4था दिवस. प्रत्येक दिवस कथेमध्ये उत्साहच वाढतोय, येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढते. आता उद्या उच्चांकी गर्दी होईल. शिवपार्वती विवाहासाठी सगळेजण या ठिकाणी विवाहासाठी हजर राहणार आहेत. मी ग्रामस्थाच्या वतीने, श्री संत सावता महाराज सप्ताह समितीच्या वतीने, श्री विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समितीच्या वतीने व सर्व चिचोंडी पाटील ग्रामस्थांमध्ये माता भगिनींच्या वतीने, पुरुषांच्या वतीने दिदींचे खूप खूप आभार मानतो. सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून दिदींचं स्वागत करावं. उद्या रविवार, या ठिकाणी उद्याचे प्रवचनकार या ठिकाणी सुभाष महाराज आळेकर श्रीगोंदा यांचे प्रवचन होईल. सकाळचा नाश्ता दत्तात्रेयनाथा हजारे यांचा होईल. उठू नका 5 मिनिटं, आरती होस्तर कोणी उठू नका. दुपारची पंगत शिवाजी सोनाजी बेलेकर यांची होईल. सायंकाळची पंगत आनंदा पांडुरंग हजारे यांची होईल. याची सर्वांनी नोंद घ्या. तसेच आजच्या जागरसाठी या ठिकाणी भरपूर लांब लातूरवरून, माजलगाववरून या ठिकाणी 2-4 गायनाचार्य, मृदंगाचार्य या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये हरिभक्तपरायण माधवजी उनवणे माजलगावकर, तसेच मंगेशजी नांदेडकर तबला वादक यांचा, तसेच आपल्या गावचे पुण्याला असणारे बबन मळूजी खराडे, ही सर्व भजनी मंडळी यांचा या ठिकाणी आता कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी जागर होणार आहे. ती जर मंडळी या ठिकाणी आली असेल तर त्यांनी दिदींच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारावा. या ठिकाणी जी भजनी मंडळी आहेत त्यांनी या ठिकाणी यायचे. बाकीची सूचना होत तर त्यांचा सन्मान या ठिकाणी दिदींच्या हस्ते होईल. तसेच या ठिकाणी आज दिदींनी सर्वात जास्त बेलाच्या पानाचं महत्त्व सांगितलं आहे. विशेष करून या ठिकाणी त्या अनुषंगानंच आमचे माजी सरपंच सन्माननीय दीपकजी चौधरी यांनी आजच्या आरतीवाल्यांना बेलाचे रोप बक्षीस या ठिकाणी देण्यासाठी आणलेले आहेत. तुम्ही आज सांगणार होते, त्यांना कालच समजलं म्हणून त्यांनी आज बेलाचे जेवढे आरतीवाले आहेत चौधरी साहेबांच्या वतीने त्यांना बेलाचे पान, बेलाचे रोप देण्यात येणार आहे.
तसेच या ठिकाणी आजचे आजचा सकाळचा नाश्ताही त्यांचाच होता, दीपक शेठ चौधरी. तसेच दुपारची पंगत धोंडीराम मांढरे आणि सायंकाळची पंगत संजय भाऊराव विधाते. तसेच आजच्या प्रवचनकार होत्या दीपालीताई कोकाटे. या सर्व मंडळींनी या ठिकाणी दिदीच्या हस्ते सन्मान घ्यायचा आहे. मी आरतीवाले येऊस तर या सर्व चौधरी साहेब चला, आजचे अन्नदाते असतील हे असतील त्यांनी या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे. दीपालीताई चला पुढे या, वाडेकर पुढे या, पंचकार. दीपकजी चौधरी, धोंडराम बुधाजी मांढरे, संजय भाऊराव विधाते, प्रशांत गोरख मुटकुळे, सचिन रामभाऊ खेडकर, रवींद्र शहाजी पवार, प्रशांतजी कोकाटे, बाबासाहेब परकाळे, काकासाहेब कोकाटे, अर्जुनराव वाडेकर, दिलीप बाळासाहेब विधाते, दीपक आनंद हजारे, आजीनाथ महादेव खराडे आणि गणेश मच्छिंद्र मेटे ह्या मंडळींनी सहपत्नीक या ठिकाणी आरतीसाठी लवकरात लवकर यायचंय. ज्यांचे नाव घेतले असतील त्यांनी या ठिकाणी आरतीसाठी लवकर यायचंय. तोपर्यंत नाही बेलाच तर नंतर करा सत्कार तुम्ही. हा एक सोहळा असल्यामुळे आरती भव्य दिव्य करायची म्हणून जरी सहपत्नीक नाही आलं तरी मी प्रत्येकाने ताट घेऊन उद्या मोठी आरती करायची. सर्व तरुण मंडळाच्या सदस्यांनी उद्या ज्यांची वर्गणी राहिली असेल त्यांनी आपापली वर्गणी ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.